रिझर्वेशन नसून सुद्धा लोक जनरल तिकीट काढून मित्रांनो या ट्रेनने स्लीपर क्लासमधून प्रवास करत आहेत. पुढे उतरायचे आहे, इथं उतरायचे आहे असं म्हणून. तर का घे माझी सीट आहे, उठा म्हणलं. तर मित्रांनो बघूयात आता कोणी तिकीट चेक करण्यासाठी येत आहे का, कारण आता नाहीतर मग आपल्याला असाच निजामाबादपर्यंत प्रवास करावा लागेल. माझी सीट आहे उठा, माझी सीट आहे उठा असंच म्हणावं लागेल सर्वांना. तेव्हा कुठं जाऊन हे लोक उतरतील आणि जातील दुसऱ्या जनरलमध्ये. तर मित्रांनो आपली देवगिरी एक्सप्रेस नवी पेठ रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे आणि आता नागवली सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग होणार आहे. तिकीट नसल्यामुळे दरवाजातच उभा राहतात आणि त्यामुळे बाहेरचं जे आपल्याला शूट घ्यायचं ते घेता येत नाही आहे. खूप अडचण होत आहे सध्याचं. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 17057 CSMT लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस ट्रेनने. आणि आजचा आपला प्रवास होणार आहे नांदेड ते निजामाबाद वाया मुदखेड, उंबरी, धर्माबाद, बासर या मार्गाने आज आपण निजामाबादपर्यंत प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो या गाडीला काय काय फॅसिलिटी आहेत, कोणकोणते कोचेस घेऊन धावते, तसेच या ट्रेनला काय तिकीट भाडे आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात नांदेडवरून. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला जाऊया स्टेशनमध्ये, बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मवर आज आपली ट्रेन येणार आहे. तर मित्रांनो सकाळचे 8:16 झालेले आहेत आणि आता आपण जात आहोत प्लॅटफॉर्मवर. कृपया लक्ष द्या, गाडी क्रमांक 1705-7 देवगिरी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून धर्माबाद निजामाबाद या मार्गाने लिंगमपल्ली ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येईल. गर्दी बघा मित्रांनो काय जास्त आहे गाडीला. फुल पॅक आहे मित्रांनो गाडी देवगिरी एक्सप्रेस. तर मित्रांनो आजचा आपला कोच आहे S3 जो की हा समोर लागलेला आहे. रिझर्वेशन नसून सुद्धा लोक जनरल तिकीट काढून मित्रांनो या ट्रेनने स्लीपर क्लासमधून प्रवास करत आहेत. पुढे उतरायचे आहे, इथं उतरायचे आहे असं म्हणून. आणि मित्रांनो एकदम आता गाडी जी आहे ती निघण्यासाठी तयार आहे. मला वाटलं एवढी गर्दी आहे ती सगळे रिझर्वेशनवाले आहेत, पण बाकी लोकल सगळे जे जनरल आहेत ते सुद्धा रिझर्वेशनमध्ये चढत आहेत मित्रांनो. आणि नांदेडवरून आपली ट्रेन निघालेली आहे. 9:29 आला. दे दो कान का दारू लीजिए। नहीं ये बात सही करे थे, लेकिन नाम नहीं लिए थे। मित्रांनो देवगिरी एक्सप्रेसचे नाव देवगिरी एक्सप्रेस कसे पडले ते तुम्हाला सांगतो. देवगिरी हे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा राहतो तो भव्य देवगिरी किल्ला. शौर्य, सामर्थ्य आणि इतिहासाचं प्रतीक. याच ऐतिहासिक किल्ल्याच्या नावावरून या गाडीला देवगिरी एक्सप्रेस हे नाव देण्यात आले आहे. देवगिरी एक्सप्रेस ही 21 डबे घेऊन धावणारी एक ट्रेन आहे, ज्यात 4 जनरल, 6 स्लीपर, 2 AC इकॉनॉमी, 4 AC 3 टियर, 3 AC 2 टियर, 1 फर्स्ट क्लास आणि 1 SLRD कोच लावण्यात आलेला आहे.
निजामाबाद नांदेड डेमो क्रॉसिंग मुगट रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, नांदेडपासून 22 किलोमीटरचा प्रवास करून आपली देवगिरी एक्सप्रेस पोहोचली आहे मुदखेड जंक्शनवरती 10:03 आणि मुदखेड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती आदिलाबादकडे गेलेली आहे. त्यामुळे मुदखेड हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि मुदखेड जंक्शनवर आपल्याला गाडीचा मित्रांनो 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. दोन मिनिटाच्या स्टॉप नंतर मित्रांनो मुदखेडवरून आपली ट्रेन निघालेली आहे 10:05. तर मित्रांनो, जी समोर जी दिसत आहे ती आदिलाबाद जाणारी लाईन आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 17:57 CSMT लिंगपल्ली देवगिरी एक्सप्रेस उमरी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 10:24 आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे उमरी रेल्वे स्टेशनवर. आणि भरपूर पॅसेंजर मित्रांनो या ठिकाणी डिबोर्ड झालेले आहेत, बघू शकता. तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर उमरीवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि उमरी नंतर मित्रांनो आपल्याला एक सुंदर कर्व सुद्धा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, विदाउट रिझर्वेशन सुद्धा लोक या स्लीपर कोचमध्ये चढलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो आपल्या सीटवर पण कोण ना कोण तर बसलेला असणारच आहे. तर का घे, माझी सीट आहे, उठा म्हणलं. तर मित्रांनो, ही आहे आजची आपली सीट, साईड लोअर 7. अरे बापरे, काय जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो धर्माबाद रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, नांदेडपासून 49 किलोमीटरचा प्रवास करून आपली देवगिरी एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे धर्माबाद रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे धर्माबाद रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, बहुतेक कोणती तरी गाडी क्रॉसिंगसाठी येत आहे. सिंगल लाईन असल्यामुळे आपली ट्रेन धर्माबाद येथेच थांबलेली आहे. तर मित्रांनो, काचीगुडा नागरसोल एक्सप्रेस जी आहे ती धर्माबाद येथे
प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येत आहे, त्यामुळे आपली ट्रेन धर्माबाद येथेच थांबलेली आहे. आणि मित्रांनो, माझं रिझर्वेशन असूनसुद्धा लोक मला त्या सीटवर बसू देत नाही आहेत. असं म्हणतात की थोडं पुढं उतरायचं आहे, थांबा बसू द्या, असं करतो, थांबा 5 मिनटं असं म्हणून. प्रत्येक वेळेस माणूस किती वेळेस उठवणार आहे मित्रांनो. तर टी जे आहेत ते या ठिकाणी यायला पाहिजे आणि चेकिंग करायला पाहिजे, तेव्हाच हे लोक जे आहेत ते जनरलमध्ये जातील स्लीपर क्लासमधून. तर मित्रांनो, पलीकडे आलेली आहे काचीगुडा नागरसोल एक्सप्रेस आणि आता आपली ट्रेन धर्माबाद येथून निघेल. तर मित्रांनो, बघूयात आता कोणी तिकीट चेक करण्यासाठी येत आहे का, कारण आता नाहीतर मग आपल्याला असाच निजामाबादपर्यंत प्रवास करावा लागेल. माझी सीट आहे उठा, माझी सीट आहे उठा असंच म्हणावं लागेल सर्वांना. तेव्हा कुठं जाऊन हे लोक उतरतील आणि जातील दुसऱ्या जनरलमध्ये. आणि तसंही मित्रांनो, लोक तर दरवाजे तर एवढे पॅक करून ठेवतात की तिकीट नसल्यामुळे दरवाजातच उभारतात आणि त्यामुळे ज्या बाहेरचं जे आपल्याला शूट घ्यायचं ते घेता येत नाही आहे. खूप अडचण होत आहे सध्या तर मित्रांनो, 11:05 आपली देवगिरी एक्सप्रेस धर्माबाद रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 11:57 CSMT देवगिरी लिंगमपल्ली एक्सप्रेस पोहोचली आहे बासर रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, बासर इथे आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि बासर हे मित्रांनो देवी सरस्वतीच्या मंदिरासाठी खूप प्रसिद्ध असे शहर आहे. या ठिकाणी देवी सरस्वतीचे खूप मोठे मंदिर आहे आणि लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मित्रांनो येत असतात. आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे बासर रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो माकडं भरपूर आहेत. नवी पेठ क्रॉसिंग. तर मित्रांनो, आपली देवगिरी एक्सप्रेस नवी पेठ रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे आणि आता नागवली सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग होणार आहे.
थोड्याच वेळात. नागावली सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग नवी पेठ रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, नांदेडपासून 110 किलोमीटरचा प्रवास करून आपली गाडी संख्या 11,057 लिंगम CSMT लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस पोहोचली आहे. निजामाबाद जंक्शनवर 12:13 46 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती निजामाबाद जंक्शनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो, निजामाबाद येथे आपला हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, आपली देवगिरी एक्सप्रेस निजामाबाद जंक्शनवरून निघालेली आहे. परिवार को 125 दिनों के रोजगार की गारंटी।